LS मराठीमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला पाहूयात हेडलाईन्स. काँग्रेस मुख्यालयात संपूर्ण वंदे मातरम गायल्यानं सोनिया गांधी नाराज असल्याच्या चर्चा. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी संपूर्ण वंदे मातरम गायनाला विरोध केल्याचा भाजप नेत्यांचा दावा. काँग्रेसचा वंदे मातरमला विरोध हा मानसिक नक्षलवाद. राहुल गांधींनी भाजपला विरोध करावा, भारताला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा काँग्रेसवर हल्लाबोल. नारी शक्ती विधेयकाला मंजूर करून महिलांना 33% आरक्षण देऊयात. लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं राजकीय पक्षांना आवाहन. नारी शक्ती विधेयक 2023लाच मंजूर झालंय, मात्र अंमलबजावणी अद्याप का केली नाही, संजय राऊतांचा सवाल. डिलिमिटेशन आणि जनगणनेशिवाय महिला आरक्षण अशक्य. गेल्या अधिवेशनात सरकारनं नवीन बिल आणलं होतं. विरोधक वेडा बनून पेढा खातायत, फडणवीसांची टीका. नमस्कार, मी संदीप आणि आता बातम्या विस्तारानं. बुलढाण्यातून प्रतापराव जाधव यांनी मुख्यमंत्री पदावरून मोठं विधान केलंय. एकनाथ शिंदे हे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहेत असं म्हणत जाधव यांनी शिंदेंच्या नेतृत्वाचं जोरदार समर्थन केलंय. जनतेच्या सुखदुःखात धावून जाणारे, 18 ते 20 तास काम करणारे आणि कोणती आपत्ती असो मदतीसाठी नेहमी पुढे असणारे नेते म्हणून एकनाथ शिंदेंची ओळख असल्याचं जाधव म्हणाले. जाधवांच्या या वक्तव्यामुळे महायुतीत राजकीय वाद वाढण्याची शक्यता आहे. एकनाथराव शिंदे साहेब हे लोकांच्या मनातले मुख्यमंत्री आहेत. मागच्या काळामध्ये त्यांनी 2.5 वर्षाच्या काळामध्ये घेतलेले निर्णय असतील, राबवलेल्या वेगवेगळ्या वैयक्तिक लाभाच्या योजना असतील, महाराष्ट्रभर पायाला काय म्हणतात ते भिंगरी भोवरा लावून त्यांनी केलेले दौरे असतील आणि दिवसातल्या 18-18, 20-20 तास लोकांना भेटणारा, लोकांच्या दारात जाणारा आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस लोकांना अडचणी असते, कुठं नैसर्गिक आपत्त्या येतात, कुठं अडचणी निर्माण होतात, तिथं सगळ्यात अगोदर धावून जाणारा नेता कोणता असेल तर ते एकनाथराव शिंदे साहेब आहे. ते महाराष्ट्रातल्या सगळ्या जनते. मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेनं भाजपला पुन्हा डिवचलं. एकनाथ शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केली आहे. खासदार प्रतापराव जाधव यांच्या मागणीला सरनाईक यांनी पाठिंबा दिलाय. आमच्या तिघांची महायुती आहे आणि संख्याबळालाही महत्व आहे असं म्हणत सरनाईकांनी मुख्यमंत्री पदावरून भाजपला सूचक इशारा दिला. प्रतापराव जाधव असू द्या किंवा प्रतापराव सरनाईक असू द्या, मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व्हावे ही आमची शिवसैनिक म्हणून प्रामाणिक इच्छा सगळ्यांची आहे. परंतु शेवटी मुख्यमंत्री होत असताना संख्याबळाला कुठेतरी महत्व असतं. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी आणि शिवसेनेची ही महायुती राज्यामध्ये सत्तेमध्ये आहे आणि संख्याबळ भारतीय जनता पक्षाकडे जास्त असल्या कारणानं भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आहे. भविष्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्यात, आमचे खासदार जास्त आले, भारतीय जनता पक्षापेक्षा आमचे आमदार जास्त झाले तर आम्ही मुख्यमंत्री पदावर दावा करू. पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या पक्षाचा नेता मुख्यमंत्री व्हावा ही सर्वसामान्य शिवसैनिकांची इच्छा असते. त्यामध्ये प्रतापराव जाधवांचं किंवा दुसऱ्या कोणाचं काय शिकवत नाही. तुम्ही दर्शन घेतल्यानंतर तुम्ही पण मुख्यमंत्री व्हावे अशी इच्छा व्यक्त केली नाही. मी बघा, धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री झालो म्हणजे मी मुख्यमंत्री आणि मी आयुष्यामध्ये समाधान व्यक्त करतो. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी मला धाराशिवचा पालकमंत्री बनवला किंवा परिवहन खात्यासारखी महत्वाची जबाबदारी दिली. माझ्या दृष्टीने ती मुख्यमंत्री पदापेक्षा जास्त महत्वाची आहे आणि त्यामुळे कुठेतरी आयुष्यामध्ये मिळालेल्या त्या गोष्टीमध्ये समाधान व्यक्त करणारा मी कार्यकर्ता आहे. आणि माझं लक्ष एकच राहील की प्रताप सरनाईक एकनाथ शिंदे साहेबांचा गेल्या 30 ते 35 वर्षाचा सहकारी मित्र आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये MIM प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा रॅली काढण्यात आली. दारुसलाम कार्यालयापासून सुरू झालेल्या या रॅलीत इम्तियाज जलील यांनी स्वतः बाईक चालवत सहभाग नोंदवला. रॅलीत मोठ्या संख्येनं दुचाकीस्वार तरुण सहभागी झाले होते. दरम्यान इम्तियाज जलील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या तिरंगा रॅलीवर टीका केल्यानं या रॅलीला आता राजकीय रंग चढला आहे. स्कूल्स कॉलेजेस के छात्रों से ये कहा गया कि आपका इंस्टीट्यूट बंद रखना है, बंद रख के आपके तमाम छात्रों को, तमाम स्टूडेंट्स को इस रैली के अंदर आपको भेजना पड़ेगा और नहीं भेजेंगे तो कार्रवाई होगी। ये बातें सिर्फ इसलिए कही गई
महाराष्ट्र के मुख्यमंत्री साहब यहाँ पर आ रहे थे और यहाँ के नेताओं को ये दिखाना था कि हम आपके नाम के ऊपर कितनी भीड़ इकट्ठा कर सकते हैं। श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या आगमनानं बुलढाण्यातील जानेफळ परिसर भक्तिमय वातावरणानं दुमदुमून गेला। श्रींच्या पालखीचं जानेफळमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं। जय गण गणात बोते या जयघोषानं परिसर निनादून गेला। पालखीचा हा 57वा पंढरपूर वारी सोहळा असून तब्बल 750 किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत पालखी आता परतीच्या मार्गावर आहे। आज जानेफळ येथे पालखीचा मुक्काम असणार। 700 वारकऱ्यांचा सहभाग असलेल्या या पालखीवर भाविकांनी फुलांचा वर्षाव केला। ढोल ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं स्वागत केलं। येत्या 19 ऑगस्टला पालखी शेगावमध्ये पोहोचणार आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश सवडतकर यांनी। संत गजानन महाराजांची पालखी जी आहे ती आता आपल्या परतीच्या मार्गावर आहे। अवघ्या 4 दिवसांमध्येची पालखी आहे ती आता श्री संत गजानन महाराजांच्या शेगावमध्ये पोहोचणार आहे आणि हा परतीचा प्रवास जो आहे त्यांचा सुरू झालेला आहे। आपण हे थेट या ठिकाणी दृश्य पाहू शकतो की पालखी जी आहे ती पालखी आता श्री संत गजानन महाराजांच्या शेगावच्या दिशेने आता त्या ठिकाणी जाते आहे आणि अवघ्या 4 दिवसांमध्ये 19 तारखेला ही पालखी जी आहे ती शेगावला त्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि मोठ्या संख्येने जवळ 750 किलोमीटरचा जाणं आणि 750 किलोमीटरचा हा प्रवास आहे। एकंदरीत हा प्रवास पूर्ण करत ही पालखी जी आहे ती आता या मार्गाने आपल्याला मार्गस्थ होताना दिसते आहे आणि 19 तारखेला जी पालखी आहे ती आता श्री संत गजानन महाराजांच्या शेगावमध्ये पोहोचणार आहे। जवळजवळ 700 जे भाविक आहेत पताकाधारी असतील, अनेक जे भाविक आहेत टाळधारी असतील आणि या प्रकारे जे एक अतिशय शिस्तीची पालखी म्हणून या पालखीची ओळख आहे आणि आता हीच पालखी जी आहे ती आता या मेहकरवरून आता जाणेपर्यंत आजचा तिचा मुक्काम आहे आणि आजचा हा मुक्काम करून सकाळी एकदा परत ही पालखी जी आहे ती शेगावसाठी मार्गस्थ होणार आहे आणि 19 तारखेला ही पालखी शेगाव येथे पोहोचणार आहे। एकंदरीत जर पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय शिस्तप्रिय म्हणून या पालखीची ओळख आहे आणि पंढरपूर येथे पोहोचून जवळजवळ 750 किलोमीटरचा पायी प्रवास जाणे आणि 750 किलोमीटरचा पायी प्रवास करत ही पालखी आता 19 तारखेला जी आहे ती शेगाव येथे पोहोचणार आहे आणि यामुळे आता सर्व या परिसरामध्ये पालखीमुळे पूर्ण उत्साहाचं वातावरण आहे आणि संपूर्ण या गावामध्ये गणगण गणात भोतेच्या जयघोषानं हा परिसर जो आहे तो पूर्णतः दुमदुमला आहे। एकंदरीत आता लवकरच ही जी पालखी आहे ही पालखी आता 19 तारखेला श्री संत गजानन महाराजांच्या शेगावमध्ये पोहोचणार आहे आणि याच अनुषंगाने आता ही पालखी जी आहे ती मार्गस्थ होते आहे। आज जो मुक्काम आहे तो जानेफळ येथे त्या पालखीचा मुक्काम आहे। सिस्पे घोटाळ्यावरून भाजपचे सुजय विखे पाटील यांनी खासदार निलेश लंके यांना जोरदार टोला लगावलाय। लंके यांच्या कार्यकर्त्यांनी सिस्पे घोटाळ्यातील आरोपींना शोधून काढल्याच्या दाव्यावर विखेंनी निशाणा साधलाय। डॉन को पकडना मुश्किल ही नहीं, नामुमकिन था। पण ही नामुमकिन गोष्ट खासदारांनी केली असेल तर त्यांना रॉचे अध्यक्ष करायला पाहिजे असं म्हणत विखेंनी लंके यांची खिल्ली उडवली। सिस्पे घोटाळ्यावरून लंके आणि विखे यांच्यातील आरोप प्रत्यारोप आता चांगलेच रंगले असून या टोलेबाजीनं राजकीय वातावरणही तापलंय। मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की तो दुबईला हे कसं कळालं हे मला माहित नाही। बरोबर, माझी केंद्रीय मंत्र्यांना मी विनंती करणार आहे की तुम्ही एक काम करा, हे CBI आणि रॉ या दोन्ही शाखेचं प्रमुख आमच्या खासदारांना करा, कारण की ज्याला पोलीस शोधायला नाकाम झाली तर म्हणतो ना डॉन को पकडणं मुश्किल आहे, नामुमकिन था। ही नामुमकिन गोष्ट खासदारांनी जर करून दाखवली, दुबई मधल्या आरोपीला शोध घेऊन लोक पाठवले तर यांना रॉचं प्रमुख केलं पाहिजे असं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देणार आहोत। आम्ही शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी आता मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत पीक कर्जमाफीची रक्कम अद्याप मिळाली नसल्यानं आडगाव बुद्रुक येथील शेतकरी आक्रमक झालेत। 31 मार्च 2026च्या शासन निर्णयानुसार प्रलंबित कर्जमाफीची रक्कम तातडीनं मंजूर करावी अशी मागणी करत मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय। येत्या 15 दिवसात ठोस निर्णय न झाल्यास मुंबईच्या आझाद मैदानावर लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय। आता शासन काय निर्णय घेतंय याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलंय। नमस्कार, मी जगदीश डवले, आडगाव बुद्रुक, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर। सर्वप्रथम आज 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्व भारतवासियांना खूप खूप शुभेच्छा देतो। मी आज इथं एक विषय असा घेऊन आलेला आहे की आडगाव बुद्रुक विहित कार्यकारी
संस्था छत्रपती संभाजीनगर, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 पीक कर्ज माफी रक्कम 31 मार्च 2026च्या निर्णयानुसार तातडीने मिळण्याबाबत यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत व आमच्या सोसायटीचं कर्ज 2017 पासून थकलेलं आहे आणि त्याचा आतापर्यंत सुद्धा माफी झालेली नाही व शासनाचा जो GR आलेला आहे त्यामध्ये 31 मार्च 2026च्या निर्णयानुसार आडगाव बुद्रुक विविध कार्यकारी सहकारी संस्था छत्रपती संभाजीनगर राजपत्र यादीमध्ये 9 मध्ये सुद्धा आडगाव बुद्रुकचं नाव आहे व ही 2017 पासून सोसायटी थकबाकी आहे ती पुनर्गठित करण्यासाठी शासनाने त्वरित आम्हाला निधी कर्ज माफी करून ही आमची सोसायटी कशी चालू होईल यासाठी प्रयत्न आम्ही करीत आहोत व शासनाने सुद्धा याची दखल घेऊन लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावा यासाठी आम्ही सर्व शेतकरी जर आमचं पीक कर्ज येत्या 15 दिवसामध्ये काही प्रतिसाद आला नाही तर आम्ही सर्व शेतकरी लोकशाही मार्गाने आझाद मैदान मुंबई येथे आमरण उपोषण करणार आहोत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बांधकाम सुरू असलेल्या नवीन नगर परिषद इमारतीच्या ठिकाणी लिफ्टसाठी तयार करण्यात आलेल्या जागेत साचलेल्या पाण्यात पडून एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. मेहबूब गफ्फूर साब बागवान असं या तरुणाचं नाव आहे. अहमदपूरमधील इंदिरानगर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या नांदेड येथे वास्तव्यास असल्याचंही समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. नगर परिषदेच्या अग्निशामक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाण्यातून तरुणाला बाहेर काढलं. दरम्यान हा तरुण बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी नेमका कशासाठी गेला होता, तो लिफ्टच्या जागेत साचलेल्या पाण्यात कसा पडला, हा अपघात आहे की या घटनेमागं घातपाताचा काही प्रकार आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा तपास सुरू आहे. तपासानंतरच तरुणाच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे. अहमदपूरमधील या घटनेमुळे मात्र परिसरात हळहळ व्यक्त होतीये. अहिल्यानगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. केलवड येथील 22 वर्षीय अक्षय उर्फ आकाश राजपूत या तरुणाची कर्नाटकात नेऊन निर्घृण हत्या करण्यात आल्यानं परिसरात संतापाची लाट उसळली. अक्षय हा मालवाहतूक टेम्पोवर मजूर म्हणून कामास होता. कामाच्या निमित्तानं त्याला कर्नाटकात नेण्यात आलं होतं, मात्र त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. तब्बल 5 दिवसांनंतर अक्षयची ओळख पटली आणि ही बातमी गावात पोहोचताच नातेवाईक आणि ग्रामस्थांमध्ये आक्रोश निर्माण झाला. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त नातेवाईक आणि आदिवासी भिल्ल समाजाच्या वतीनं शिर्डीनगर बायपासवर तब्बल 2 तास रास्ता रोको करण्यात आला. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे पोलीस प्रशासनाची दमछाक झाली. आंदोलनामुळे शिर्डीनगर बायपासवर वाहतूक ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना तब्बल 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान कर्नाटकात या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र हत्येत सहभागी असलेल्या इतर आरोपींनाही तातडीने अटक करून कठोर शासन करण्यात यावं, अक्षयच्या कुटुंबाचं पुनर्वसन करावं अशी मागणी संतप्त नातेवाईक आणि समाज बांधवांनी केली आहे. प्रशासनाकडून तसंच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी फोनवरून दिलेल्या आश्वासनानंतर अखेर आंदोलकांनी रास्ता रोको मागे घेतला. मात्र 22 वर्षीय अक्षयच्या निर्घृण हत्येनं केलवड परिसरात शोककळा पसरली. उर्वरित आरोपींना कधी अटक होणार आणि कुटुंबाला न्याय कधी मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं. हेडलाईन्स आणि सविस्तर बातम्यांनंतर आता पाहूयात काही वेगवान घडामोडी. शक्तीपीठ महामार्गावरून हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळ. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मागणी. पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत बैठक. स्वातंत्र्य दिनानिमित्त गडचिरोली पोलीस दलातर्फे भव्य तिरंगा रॅली. राज्यमंत्री तथा सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात. 300हून अधिक पोलीस अधिकारी आणि अंमलदार रॅलीत सहभागी. येवला शहरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेच्या वतीनं रांगोळी स्पर्धेचं आयोजन. महामृत्युंजय मंदिरात आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून भारताच्या प्रगतीचा देखणा प्रवास रेखाटला. पालकमंत्री सुनेत्रा पवार यांचं अंबाजोगाईत जेसीबीतून फुलांची उधळण करत भव्य स्वागत. धनंजय मुंडे यांच्यासोबत एकाच गाडीतून परळीकडे रवाना. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात इनकमिंग सुरू. बिपिन गेहलोत यांच्यासह ठाण्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा शरद पवार गटात प्रवेश.
स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस मुख्यालयात ध्वजारोहण समारंभादरम्यान संपूर्ण वंदे मातरम गायलं. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा संपूर्ण वंदे मातरम गायनाला विरोध, भाजप नेत्यांचा दावा. मावळातील ऐतिहासिक विसापूर किल्ल्यावर स्वातंत्र्य दिन उत्साहात. ध्वजारोहणानंतर गड किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत चिंता व्यक्त. शासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी. लोणावळ्यातील भुशी धरणावर पर्यटकांची मोठी गर्दी. पर्यटकांनी धरणाच्या निसर्गरम्य परिसराचा लुटला आनंद. बीडच्या परळी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयाचं भूमिपूजन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन. स्वातंत्र्याच्या 80 वर्षांनंतरही शाळेची दुरवस्था. हिंगोलीत अभिजित दीपकेंकडून जिल्हा परिषद शाळेची पाहणी. दयनीय अवस्था पाहून दीपकेंनी प्रशासनाला धरलं धारेवर. आणखी काही विशेष आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा LS मराठी.